ठीक आहे, स्टार्ट करतो बरं का मी आता. आता मी सांगणार आहे माझा ना ॲक्सिडेंटचा किस्सा. आता हा किस्सा घडला होता जेव्हा मी ना स्कूलला जात होतो बरं का. म्हणजे जेव्हा शाळेत जात होतो बरं का, त्यावेळेसची गोष्ट आहे. शाळेत म्हणजे टीचर म्हणून जेव्हा जात होतो शाळेत तेव्हाची गोष्ट, म्हणजे आत्ताची गोष्ट आहे. 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय प्रॉब्लेम झाला होता, एक दिवशी मला ना स्कूलला जायला ना गाडी मिळत नव्हती बरं का, बस मिळत नव्हती. मग बस तर मिळत नव्हती आणि खूप उशीर होऊन गेला होता बरं का, उशीर होऊन गेला खूप. मग आता ठरवलं, म्हटलं आता गाडी मिळत नाही, काही पिवलं नाही, बस पण नाही, काहीच मिळत नव्हतं. म्हटलं काहीतरी हात देऊन जावं लागेल किंवा ना एखादा मित्र वगैरे बघावं लागेल, त्याच्यावर जावं लागेल शाळेमध्ये. किंवा जर शाळेत नव्हतं गेलं तर आमचं कमीत कमी एका दिवसात नुकसान होतं आमचं आलं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी गाडी जे ही नाही, काही पिवळी म्हणा, जे नाही, बस मिळत नव्हती मला जायला, पण जे नाही ते बघवतो बरं जायला. मग त्यावेळेस नेमकी काय झालं, एक एक जण एक ओळखीची एक व्यक्ती होते, एक ओळखीची व्यक्ती होती बरं का. त्यांच्या मागं त्यांची टू व्हीलर होती, त्या टू व्हीलरच्या मागं बसलो बरं का. त्यांच्या टू व्हीलरच्या मागं बसलो आणि ते म्हटले, बरं ठीक आहे, मी डेली तुला सोडून देत जाई म्हणे. माझे ओळखीचे होते असे. ते म्हटले, मी तुला डेली सोडून देत जाई म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही यावर चालत जाय म्हणे. आणि डेली मला स्कूलला जायचं, वेळ होऊन जायचा. डेली शाळेवर जायला मला वेळ होऊन जायचं खूप. बस मिळायची, कधी बस मिळत नव्हती, खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि कधी काय पिळवाली, कधी नाटकं करता, माहिती आहे गोष्टी. मग एक दिवशी त्यांच्या गाडी मागं बसलं बरं का, टू व्हीलर. थोडं आमचा प्रवास चालला बरं का, बोलणं वगैरे चालू होतं आमचं. ते मागं तोंड करून बोलत आहे, मी त्यांच्याशी बोलत होतो. मग गोष्टी चालू असताना काय झालं, पुढे टोल नाका आला बरं का. पुढे आहे ना टोल नाका आला. टोल नाक्याच्यामुळं काय झालं, जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो, ते मागं तोंड करून बोलत होते बरं का, ती त्यांची चूक होती. टोल नाका आला तेव्हा आहे ना, ते माझ्याशी बोलतो, मी त्यांच्याशी बोलतो बरं का. आणि टोल नाका जेव्हा क्रॉस केला, टोल नाका तो आम्ही जेव्हा पुढे गेलो, टू व्हीलर होती बरं का. पुढं ते बसले होते, ओळखीचे माझे एक होते आणि मी मागं बसले होतो. आणि साईडने एक फोर व्हीलर आली बरं का. म्हणजे आमची गाडी समजा अशी जाते, साईडने एक फोर व्हीलर आली. आणि त्या फोर व्हीलरने काय झालं, त्या फोर व्हीलर आय थिंक वॉशरूमला जायचं वाटतं. आमची गाडी अशी सरळ जात होती, टोल नाका क्रॉस केल्याने सरळ जात होती बरं का. आणि नेमकी ते माझ्याशी बोलतो, जे माझे पुढे बसले होते ते माझ्याशी बोलत होते बरं का. टू व्हीलर होती आणि साईडून ही होती, ती फोर व्हीलर होती बरं का. आणि त्या फोर व्हीलरला नेमकी वॉशरूमला जायचं होतं वाटतं. त्यांनी काही बघितलं नाही की आम्ही इथं आहे वगैरे नाही, टू व्हीलर वगैरे इथं कोणी आहे का नाही असं. त्यांनी त्यांची फोर व्हीलर इथून आणली. त्यांनी कसं केलं, असं क्रॉस करायचा प्रयत्न केला, असं क्रॉस करून इकडे जायचा प्रयत्न केला आणि आमची सरळ जात होती गाडी अशा. मग ती क्रॉस करता करता गाडी नेमकी अशी क्रॅश झाली. गाडी फोर व्हीलर गाडी आणि टू व्हीलर गाडी क्रॅश झाली, अशी पूर्ण क्रॅश झाली म्हणजे असं म्हणून घ्या, ठीक आहे. कारण आमची गाडी सरळ होती आणि त्यांना असं साईडला यायचं होतं, टोल नाक्यातून बरं का, टोल नाका क्रॉस केल्यानंतरची गोष्ट, साईडला यायचं होतं म्हणून. आणि त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला, त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की ती गाडी पूर्णपणे आमच्या गाडीला क्रॅश झाली. आणि मी पहिली गोष्ट म्हणजे माझं काय झालं, मी पूर्णपणे म्हणजे असं उडी मारल्यासारखं बरं का, उडी मारल्यासारखं दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडलो. डायरेक्ट टोल नाक्याच्या साईडची असं ते म्हणजे टोल नाका क्रॉस केल्यानंतर जी पुढची जागा असते ना, ते जाऊन एकदम जोरात पडलं बरं का, आपटलं मनक्याला वगैरे, म्हणजे खाली कमरेजवळ खूप जोरात लागलं. आणि ते झाल्यानंतर मेन म्हणजे जी माझ्या पुढची व्यक्ती बसली होती, त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त लागलं. कारण जेव्हा ती फोर व्हीलर आलीत ना, फोर व्हीलर आणि टू व्हीलर अशी दोघांना अशी एकदम क्रॅश झाली होती. त्याच्यामुळे काय झालं, त्या व्यक्तीच्या म्हणजे जे माझ्या पुढे जी व्यक्ती बसली होती त्यांचा पाय वगैरे या गोष्टीला खूप लागलं होतं, पायाला तोंडाला खूप लागलं त्यांना. मी मागं बसलो होतो. मी फक्त जेव्हा गाडी क्रॅश झाली अशी, तेव्हा मी जोरात म्हणजे अशी उडी मारली गेली चुकून माझ्याकडून. चुकून उडी म्हणजे असं मी डायरेक्ट फेकला गेलो साईडला, फेकला गेलो आणि डायरेक्ट त्या रोडच्या साईडला पडलं बरं, जोरात, खूप जोरात पडलं. तेव्हा कंपरेला वगैरे खूप ठिकाणी लागलं, म्हणजे आतून लागलं होतं बरं का, बाहेरून जखम वगैरे झाली, जखम नॉर्मल झाली होती. आणि जेव्हा हे सगळं झालं, त्या जवळचे सगळे लोक, ते लोक आल्या, जवळचे सगळे लोक तिथे आले, चेक करायला लागले काही लागलं आहे का नाही, आम्हाला वगैरे लागलं आहे का नाही असं. पण त्यावेळेसची ती घटना, त्यावेळेस मी असं म्हणून घेतलं होतं, आता म्हटलं आपलं मरण जवळ आलं आहे, म्हटलं आता आपल्याला जावंच लागेल म्हटलं बरं का. आणि ती गोष्ट जेव्हा घडली ना, त्यावेळेसपासून माझा नाही खरंच देवावर विश्वास बसायला लागला. मी पूर्णपणे देवाला थँक्यू म्हणलं, बरं झालं मी वाचतो म्हटलं. आणि त्यावेळेस मरण असं जवळून बघितलं होतं, जवळून. पण त्यावेळेस जेव्हा तो किस्सा घडला, मला वाटलं कुठं लागलं काय, असं काही फ्रॅक्चर वगैरे झालं काय. जेव्हा पडलो ना, तेव्हा स्वतः मी असं बघायला लागलो, काही लागलं आहे का वगैरे, फुटलं आहे का असं. मग तेव्हा चांगल्या गोष्टीमुळं मी म्हणजे चांगल्या हे नाही इंटेन्शन, मी कुठेही काही लागलेलं नव्हतं मला, एकदम चांगला होता मी, एकदम बरं होतं. फक्त थोडाफार मुक्का मार लागला, असं नॉर्मल काही झालं नव्हतं बरं का एवढं. आणि त्यावेळेस फक्त एवढंच ते की मला थोडंसं चक्कर येत होते फक्त जेव्हा नॉर्मली, कारण सगळे लोक पहिली मला विचारत आले, कारण मी लहान होतो ना त्यावेळेस, ठीक आहे, लहान होते म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, ठीक आहे बरं का. मग सगळे लोक पहिली मला विचारत होती. जो माझी पुढची व्यक्ती होती ती एकट्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये दिलं, कारण त्यांना सगळ्यात जास्त लागलेलं होतं. त्यांना पहिले हॉस्पिटलमध्ये दिलं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा इलाज सुरू झाला होता. आणि त्यावेळेस ते फक्त साईडला पडलं होतं. माझी पुढची त्यांना खूप लागलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जवळचे पोलीस वगैरे, ट्रॅफिक पोलीस वगैरे सगळे लोक तिथे आले बरं का. सगळे लोक तिथे आले, विचारपूस करायला लागले, काही लागलं आहे का वगैरे, असं झालं तसं झालं का. मी म्हटलं नाही, काही ते काळजी करायचं कारण नाही, काही तसं लागलं नाही मला.
त्याच्यानंतर हा विषय झाला. त्या दिवशी माझं मरण मी ना एकदम 2 सेकंदाने बघितलं होतं की यार खरंच बाबा देवावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या दिवशी फर्स्ट टाईम मला कळलं की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. का त्यावेळेस माझं मरण खूप जवळून बघितलेलं होतं. पण नेक्स्ट टाईमपासून पूर्णपणे एकदम असं कोणाच्या गाडीवर जायचं नाही. खरं म्हटलं तर इथं बसने जायचं किंवा डायरेक्ट सुट्टी घेऊन टाकायची, पण असं कोणाच्या गाडीवर जायचं नाही हे एकदम ठरवून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर जी माझी जवळची व्यक्ती त्या व्यक्तीचं काय झालं काय नाही मला माहीत बी नाही हॉस्पिटलमध्ये, कारण ते सगळ्यात जास्त लागलेलं होतं. नेक्स्ट टाईम राहिला विषय माझा, मी तर काही नंतरून येऊन गेलो उचलून डायरेक्ट मला वाटलं जाऊ आपण स्कूल निघून, तरीसुद्धा ती ओढ लागला असता मी परत दुसरी खाली गाडी पकडली आणि स्कूलला गेलो निघून. चुपचाप अशावर निघून गेलो होतो. हा माझ्या आयुष्यातला घडलेला सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात अवघड प्रसंग होता. ठीक आहे, धन्यवाद.